मित्रांनो, तुम्हाला दोन स्क्रीनवरती फोटो दाखवतोय। ते फोटो नीट लक्ष देऊन पहा। जे फोटो व्हायरल होतात त्यामध्ये असं सांगितलं जातंय, हे फोटो आहेत ते गाझियाबाद आहे, त्या गाझियाबादचे कोर्ट आहे, त्या कोर्टाच्या बाहेरचं हे फोटो आहेत। जेणेकरून दोन वकील होते, एक महिला वकील आणि एक जेंट्स वकील, या दोघांमध्ये वाद झाला। हा वाद झाल्यानंतर महिला वकील होते, त्या महिला वकिलाने जो जेंट्स वकील होता त्या जेंट्स वकिलाची कॉलर पकडली। तो जेंट्स वकील त्या महिलेला सांगत होता, मॅडम माझी कॉलर सोडा, परंतु ती महिला ऐकायला तयार नव्हती। तिची मानसिकता नव्हती, तिला त्यांच्या भांडणामध्ये एवढा राग आला होता की त्याची कॉलर पकडूनच ठेवली आणि पुढे कॉलर पकडल्यानंतर त्याने विनवणी केल्यानंतर ती मानायला सुद्धा तयार नव्हती। तर त्या महिला वकिलाने सांगितलं, दरम्यान हे घडत असताना ती महिला वकील म्हटली की याने माझा हात पकडला। मग त्या व्यक्तीने विचारलं, मग तुम्ही माझी कॉलर का पकडली? यानंतर त्या महिला वकील होती, त्या महिला वकिलाने या व्यक्तीच्या कानाखाली मारले। त्यानंतर हे सर्व प्रकरण घडत असताना त्या महिला वकिलाला त्या जेंट्स वकिलाने चांगलीच मारण्यास म्हणजे चांगली टपाटप देण्यास सुरुवात केली। कारण त्याने हे असं पाऊल उचललं की महिला वकील होती, तिला तो विनवणी करत होता परंतु ती ऐकायला तयार नव्हती, त्याची चुकी नव्हती, तरीसुद्धा त्या महिलेनं त्याच्या कॉलर पकडून त्याच्या कानाखाली दिली आणि त्याचं सुद्धा काही चुकी नव्हती। म्हणून स्वतःची डिफेन्स करावी, स्वतःसाठी डिपेंड करावं, स्वतःला वाचवण्यासाठी त्या महिलेला सुद्धा त्याने महिलेला मारायला सुरुवात केली। मित्रांनो, सांगायचं तात्पर्य एवढंच आहे या गोष्टीमधून, कधी कधी महिला आहेत त्या आपल्या महिला असण्याचा काहीतरी गैरफायदा घेतात, तर कधी कधी पुरुषाची चुकी नसताना सुद्धा त्याला आपल्याला मान खाली घालावी लागते। मग त्या ठिकाणी तुमचा भाऊ असू शकतो, तुमचा चुलता असू शकतो, तुमचे वडील असू शकतात किंवा तुमचे भाऊजी असू शकतात, तुमचे काका असू शकतात, पुतण्या असू शकतो, भाचा असू शकतो, कोणत्याही प्रकारचा तुमच्या घरातील व्यक्ती रिलेटिव्ह असू शकतो किंवा तुमचे स्वतःचे वडील, तुमचा स्वतःचा नवरासुद्धा असू शकतो। मग प्रत्येक वेळी पुरुषाने असा अपमान सहन करावा का? कारण महिला आहे म्हणून पुरुषसुद्धा पुरुषाचं ऐकत नाही, महिलेचं ऐकतात आणि पुरुषावरती कुठेतरी अन्याय होतो। चुकी नसताना सुद्धा कधी कधी त्याला मार खावा लागतो, चुकी नसताना सुद्धा मानसुद्धा खाली घालावी लागते। पण दुर्दैव या तरुणाचं असं होतं, या वकिलाचं असं होतं, त्याची चुकी नव्हती म्हणून त्याने प्रतिकार करण्यासाठी किंवा स्वतःला डिफेंड करण्यासाठी त्याने अशा प्रकारचं पाऊल उचललं। म्हणूनच महिलांनी सुद्धा जेव्हा एखाद्या पुरुषावर हात उचलता, जर खरोखर त्या व्यक्तीची चुकी नसेल तर आपणही कुठेतरी शांतता किंवा समझोता करून घ्यायला पाहिजे आणि जर चुकी असेल तर तुम्ही तुमचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे, जेणेकरून तुमच्या डिफेंडसाठी तुम्ही सुद्धा अशा प्रकारचं पाऊल उचललं पाहिजे। पण एखाद्या व्यक्तीची चुकी नसेल तर तुम्ही सुद्धा तिचा समझोता करायला पाहिजे, जेणेकरून एखाद्या वेळी तुमचा सुद्धा तिथे भाऊ असू शकतो, तुमचे वडीलसुद्धा असू शकतात, तुमचा नवरासुद्धा असू शकतो, तुमचा धीर, तुमचे काका, पुतण्या, अशा प्रकारचे कोणत्याही प्रकारचा व्यक्ती त्या ठिकाणी असू शकतो असं गृहीत धरा आणि तुम्ही सुद्धा जर त्याची चुकी नसेल तर कुठेतरी समजून घालण्याचा प्रयत्न करा। जर चुकी असेल तर तुम्ही हे पाऊल उचललं तर ठीक आहे, पण एखाद्या तरुणावर जर त्याची चुकी नसेल किंवा एखाद्या जेंट्सची चुकी नसेल तर त्याला अशा प्रकारचं शिक्षा देऊ नका, हीच अपेक्षा।